नमस्कार, दीपाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अंडा भुर्जी करी। तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघू। इथे मी एक कुंडा घेतला आहे, त्यात 2 अंडी फोडून घेतली। त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चिली फ्लेक्स घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। हे सगळे छान मिक्स करून घ्यायचे। मस्त अशी अंडा भुर्जीची करी तयार होते। एकदा नक्की करून पहा। आता हे सगळे असे छान मिक्स करून घ्यायचे। हे सगळे मिक्स झाले। गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला। त्यामध्ये थोडे तेल घालायचे। तेल असे सगळीकडे पसरून घ्यायचे आणि हे जे आपण अंड्याचं मिश्रण केलं आहे ते त्यात घालायचं। आता आपल्याला हे ऑमलेट करायचं नाही आहे, तर ही भुर्जी करायची आहे। पण भुर्जी करताना आपण खूप बारीक असं त्याचे पीस करतो, तर तसे न करता हे असं अंडं तव्यावर टाकलं की ते चमच्याने असं ढवळून घ्यायचं। अशा प्रकारे हे ढवळून घेतलं की ते ऑमलेट न होता त्याचे अशी थोडे मोठेच तुकडे ठेवायचे, म्हणजे ते करीमध्ये छान लागतात। हे अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे। हे असे चमच्याने मोडून घ्यायचं। आता हे आपण बाजूला काढून घेऊ। हे असं आपले झालेले भुर्जी हे अशा प्रकारे तुकडे आपल्याला पाहिजेत करीसाठी। त्याच पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं। नंतर त्यात थोडंसं जिरं टाकायचं। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। हे अशा प्रकारे जिरे फुलले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। हा कांदा मी इथे किसून घेतलाय, तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता। आता हा छान असा परतून झालाय, त्यातलं सगळं पाणी निघालं आणि गुलाबीसर रंगावर परतून झालाय कांदा। आता त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची। हे टोमॅटो प्युरी मी टोमॅटो उकडून घेतले होते आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले। आता हे सगळे छान परतून झाले की त्यात आलं लसूण पेस्ट घालायची। आलं लसूण पेस्ट पण परतून घ्यायची त्यामध्ये। मस्त अशी ही ग्रेव्ही तयार होते भुर्जीची। तर आता ह्यामध्ये हळद घालायची, लाल मिरची पावडर घातली, सगळे परतून घेतले। आता त्यात गरम मसाला घातला। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता। थोडीशी कसुरी मेथी घालायची। सगळे छान मिक्स झाले की या मिश्रणामध्ये एक कांदा असा मोठा असा जाडसर चिरून घेतला होता तो घालायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचे। सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे। आता ह्या मिश्रणाला 1 वाटी पाणी घालायचे। आता हे असे छान सगळे परतून घेतले होते। आता हे 1 वाटी पाणी घातले, मस्त त्याला उकळी आली आहे। आता ही उकळी आली की त्यामध्ये जे आपण भुर्जी करून घेतली होती ते अंडे टाकायचं। सगळे चांगले मिक्स करून झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढायची। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता ही अशी मस्त भुर्जी तयार आहे। आता हे झाकण ठेवलं, बघा ही मस्तपैकी भुर्जी तयार। नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा। अगदी ढाबा स्टाईल अशी मस्त आपली ही अंडा भुर्जी करी तयार। आता त्यात थोडी कोथिंबीर घातली,
आणि सर्व करायला आपली अंडा भुर्जी करी तयार.